नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आपली आजची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 35 आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहणार आहोत कन्व्हर्सेशन विथ पीपल फ्रॉम डिफरंट प्रोफेशन. म्हणजे वेगवेगळ्या जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनला बिलॉंग करणाऱ्या व्यक्तीसोबत कन्व्हर्सेशन म्हणजेच काय तर संभाषण जे आहे ते आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहणार आहोत. लर्निंग आउटकम्स काय आहे ते जाणून घ्या. एंगेज इन कन्व्हर्सेशन इन इंग्लिश विथ पीपल फ्रॉम डिफरंट प्रोफेशन युझिंग ॲप्रोप्रिएट वोकॅबलरी. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर वेगवेगळ्या प्रोफेशनच्या व्यक्तीसोबत आपल्याला इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करायचं आहे आणि हे कन्व्हर्सेशन करत असताना आपल्याला ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य ते वोकॅबलरीचा सुद्धा वापर करायचा आहे. नाव सी द इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. म्हणजे टीचर्ससाठी ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्या आपण पाहूया. एक्सप्लेन द ॲक्टिव्हिटी इन सिम्पल वर्ड टू द स्टुडंट. म्हणजे ॲक्टिव्हिटी अतिशय सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करायची आहे. त्यानंतर बघा फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन. जे आहे प्रश्न जे आहे ते अतिशय छोटे आणि सिम्पल असे फ्रेम करायचे आहे. क्रिएट द सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर टू मेक दिस ॲक्टिव्हिटी सक्सेसफुल. आणि ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती यशस्वी होण्याकरता एक पर्टिक्युलर ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचं आहे. मेक द लर्नर अवेअर टू यूज प्रॉपर वोकॅबलरी. आणि प्रॉपर वोकॅबलरी यूज करण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करायचं आहे अवेअर करायचं आहे. तर ह्या होत्या आपल्या इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. आता पाहूया इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. फ्रेम क्वेश्चन ऑन गिवन सब्जेक्ट ऑर सिच्युएशन. म्हणजे दिलेल्या सिच्युएशनवर किंवा विषयावर आपल्याला काय करायचे आहे विद्यार्थ्यांना प्रश्न बनवायचे आहे. यूज प्रॉपर वोकॅबलरी. वोकॅबलरीचा योग्य तो वापर करायचा आहे. कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. क्वेश्चन जे आहे ते प्रॉपर एक सिक्वेन्समध्ये असायला पाहिजे म्हणजे योग्य क्रमात असायला हवे. अँड बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली. म्हणजे इंटरव्ह्यूची सुरुवात जी आहे मुलाखतीची सुरुवात आणि शेवट हा काय करायचा आहे प्रॉपरली करायचा आहे. तर हे होते आपले इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड स्टुडंट. तर आता आपण पाहूया की लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे. रिसेंटली युअर स्कूल हॅज वन द क्लीनेस्ट स्कूल अवॉर्ड. म्हणजे तुमच्या शाळेला जे आहे स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेला आहे स्वच्छ शाळेचा. डिस्कस विथ युअर हेडमास्टर अबाउट द अचिव्हमेंट. म्हणजे ही जी तुम्हाला अचिव्हमेंट झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे हेडमास्टर जे आहे त्यांच्यासोबत डिस्कस करायचं आहे. इनकरेज द लर्नर टू डेव्हलप अ कन्व्हर्सेशन विथ फॉलोइंग क्वेश्चन विथ द पेअर ऑफ हिज ऑर हर एज. तर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे कन्व्हर्सेशन आहे ते डेव्हलप करण्यासाठी म्हणजे हे कन्व्हर्सेशन करण्यासाठी इन्करेज करायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे. आता यासाठी तुम्ही पेअर जे आहे द पेअर ऑफ हिज ऑर हर एज म्हणजे आपल्या वयाच्या जे व्यक्ती आहे त्या जोडीसोबत त्या पेअरसोबत आपण हे कन्व्हर्सेशन आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. यासाठी काही क्वेश्चनसुद्धा आपल्याला दिले आहे तर आपण सगळ्यात पहिले प्रश्न जाणून घेऊया आणि त्याची उत्तरं देखील. तर बघा इथे तुम्हाला प्रश्न जे आहे ते विचारलेला आहे. व्हेन डिड यू जॉईन ॲज अ हेडमास्टर ऑफ द स्कूल. म्हणजे ॲज अ हेडमास्टर म्हणून तुम्ही कधी जॉईन झालात. व्हॉट विकनेस डिड यू फाइंड इन द स्कूल. व्हॉट आर द पॉझिटिव्ह पॉईंट. हाऊ आर युअर स्टाफ मेंबर अँड स्टुडंट. व्हॉट वॉज युअर इन्स्पिरेशन. तर तुम्हाला इथे काही जे क्वेश्चन दिले आहे ते दिलेले आहे आणि पुढली जी आपली ॲक्टिव्हिटी आहे सॉल्व ॲक्टिव्हिटी. ठीक आहे तर तुम्ही या सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये बघू शकता की हे जे प्रश्न आहे याचे तुम्हाला जे आहे रिप्लायसुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. आता वरचे एकंदरीत पूर्ण प्रश्न मी यासाठी वाचले नाही कारण की सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला त्याच प्रश्नांची उत्तरं देखील जाणून घ्यायची आहे. तर ती जाणून घेताना आपण प्रश्न पण बघूया आणि त्याची उत्तरेसुद्धा. ठीक आहे. तर पहिला प्रश्न होता बघा. व्हेन डिड यू जॉईन ॲज अ हेडमास्टर ऑफ द स्कूल. म्हणजे तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कधी रुजू झालात. ऑलमोस्ट 5 years ॲगो. ठीक आहे. तर आता हे ए जे आहे आपण विद्यार्थी म्हणू शकतो आणि बी जे आहे ते आपले हेडमास्टर आपल्याला उत्तर देत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे दोन ए आणि बीचे पेअर जे आहे त्यांचं आपल्याला इथे कन्व्हर्सेशन दिलं आहे ते आपण पाहूया. आता दुसरा प्रश्न होता बघा. व्हॉट विकनेस डिड यू फाइंड इन द स्कूल. म्हणजे शाळेमध्ये तुम्हाला कुठली विकनेस जी आहे कुठली कमजोरी लक्षात आली. आन्सर बघा काय. द एरिया ऑफ द स्कूल वॉज लिटिल बिट शॅबी अँड द स्टुडंट वर इनडिसिप्लिन. म्हणजे जो एरिया होता शाळेचा जो परिसर आहे तो थोडासा घाणेरडा अस्वच्छ असा होता आणि स्टुडंट जे आहे विद्यार्थी जे आहे ते थोडेसे इनडिसिप्लिन म्हणजे बेशिस्त असे होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट आर द पॉझिटिव्ह पॉईंट. आता प्लस पॉईंट काय आहे पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या काय आहे. द स्टाफ इज गुड अँड रेडी टू सपोर्ट ऑलवेज. स्टाफ जो आहे तो अतिशय चांगला आणि सपोर्टिव्ह म्हणजे नेहमी सहकार्य करणारा असा आहे. तर आता इथे आपल्याला 2 ते 3 प्रश्न जे आहे
त्याची आपल्याला उत्तरे दिली होती आणि तुम्हाला पुढे असं म्हटलं आहे की इन दिस वे द लर्नर ट्राईज टू डेव्हलप अ कन्व्हर्सेशन. ठीक आहे, लर्नरला काय करायचं आहे, अशा प्रकारे जे कन्व्हर्सेशन आहे ते डेव्हलप करायचं आहे. आता आपले इथे जवळपास आपण बघा फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन या तिन्ही प्रश्नांना काय प्रतिसाद दिला ते पाहिलं. आता आपण पुढला जो आहे क्वेश्चन नंबर 4 आणि त्याचं उत्तर आपण वन बाय वन बघूया. फोर्थ क्वेश्चन इथे दिलं आहे बघा, हाऊ आर युअर स्टाफ मेंबर्स अँड स्टुडंट. म्हणजे तुमचे जे स्टाफ मेंबर आहे आणि स्टुडंट आहे तर ते कसे आहे. तर याचं उत्तर बघा आपण बघूया इथे. माय स्टाफ मेंबर्स अँड स्टुडंट आर हार्डवर्किंग. म्हणजे माझे जे स्टाफ मेंबर आहे आणि विद्यार्थी आहे तर ते कसे आहे तर हार्डवर्किंग आहे. ठीक आहे, तर आता हा चौथा प्रश्न आणि त्याचं जे उत्तर होतं किंवा त्याच्यासाठी जो रिप्लाय होता तो आपण बघितला. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 5. व्हॉट वॉज युअर इन्स्पिरेशन. म्हणजे तुमचे जे प्रेरणा आहे ते काय होते. तर इथे जे श्रेय आहे ते विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. आता इथे आपलं आन्सर जे आहे ते आपण इथे पाहूया. आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 5 इज माय स्टुडंट्स आर माय इन्स्पिरेशन. म्हणजे माझे विद्यार्थीच माझी एक प्रकारची प्रेरणा आहे. क्वेश्चन नंबर 6 इथे विचारला आहे बघा, व्हॉट वॉज क्वेश्चन नंबर 6 बघा, व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस वाईल इम्प्लिमेंटिंग युअर आयडियाज. म्हणजे तुमच्या ज्या काही योजना होत्या त्या इम्प्लिमेंट करताना तुम्हाला कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागले. ठीक आहे, तर हा होता आपला क्वेश्चन नंबर 6. त्याचा आन्सर आपण जाणून घेऊया की आता हा जो इंटरव्ह्यू आहे तो क्लीनलीनेसबद्दल चालू आहे आणि इथे आन्सर बघा काय म्हटलेलं आहे. पॅरेंट्स वर नॉट रेडी टू मेक देअर चिल्ड्रन टू क्लीन द स्कूल. ठीक आहे, तर आता या अवॉर्डमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग होता आणि हा सहभाग देण्यासाठी पॅरेंट्स म्हणजे पालक काय होते तयार नव्हते. ठीक आहे, तर पॅरेंट्स वर नॉट रेडी टू मेक देअर चिल्ड्रन टू क्लीन द स्कूल. म्हणजे शाळेची स्वच्छता करण्यासाठी पालक जे आहे ते विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना काय करत नव्हते, परमिशन देत नव्हते. आणि ही आपण एक प्रकारे म्हणू शकतो की ही एक प्रकारची डिफिकल्टी फेस करावी लागली. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 7. हाऊ डीड यू ओव्हरकम दिस चॅलेंज. आता आपण चॅलेंज बघितलं की पालक जे आहे ते विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं काम करू देण्यात जे आहे ते तयार नव्हते. म्हणजे स्वच्छतेसाठी वगैरे काम करू देण्यास तयार नव्हते. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा मग ओव्हरकम कसा केला. तर आन्सर बघा, वी कन्व्हिन्स पॅरेंट्स टू अलाव देअर चिल्ड्रन टू कंट्रीब्यूट इन वर्क. आम्ही काय केलं की आम्ही किंवा आमच्या स्टाफनी पॅरेंट्स जे आहे पालक जे आहे त्यांना कन्व्हिन्स केलं टू अलाव देअर चिल्ड्रन टू कॉन्ट्रीब्यूट इन द वर्क. म्हणजे या कामामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग देण्यासाठी त्यांनी आपल्या पाल्यांना जे आहे ती परमिशन द्यावी यासाठी आम्ही त्यांना काय केलं, कन्व्हिन्स केलं. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. टू होम डिड यू गिव्ह द क्रेडिट ऑफ दिस सक्सेस. आता हा जो तुम्हाला अवॉर्ड मिळाला आहे त्याचं सक्सेसचं तुम्ही क्रेडिट कोणाला द्याल. तर त्याचं उत्तर आहे बघा, द क्रेडिट गोज टू माय स्टुडंट अँड स्टाफ मेंबर. म्हणजे हे जे श्रेय आहे ते कोणाला जातं तर माझ्या विद्यार्थ्यांना आणि स्टाफ मेंबरला ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. तर क्रेडिट जे आहे ते माझ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या स्टाफला जातं. ओके, नाव सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट आर युअर नेक्स्ट प्लॅन नाव. म्हणजे तुमच्या ज्या पुढच्या योजना आहेत त्या काय आहेत. क्वेश्चन नंबर 9चा आन्सर बघा, वी आर प्लॅनिंग टू मेक द अदर पीपल अवेअर ऑफ द क्लीनलीनेस इन अवर सराउंडिंग. म्हणजे आम्ही कसला प्लॅन करत आहे तर बाकी जे लोक आहे आमच्या आजूबाजूला जे राहणारे लोक आहे त्यांनासुद्धा क्लीनलीनेसबद्दल थोडेसे जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा आमचा काय आहे पुढला प्लॅन आहे. ओके, नाव सी द लास्ट क्वेश्चन. व्हॉट इज युअर ॲडवाईस टू द अदर स्कूल. म्हणजे इतर शाळांना तुम्ही काय ॲडवाईस देऊ इच्छिता. तर बघा आपला क्वेश्चन नंबर 10 जो लास्ट क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आहे, प्रॉपर गायडन्स टू स्टुडंट रिझल्टेड इन अ ग्रेट सक्सेस टू द स्कूल. म्हणजे जर आपण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं तर त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या शाळेच्या यशामध्ये काय होतो, रूपांतरित होतो. तर अशा प्रकारे आपण बघितलं की ते आपल्याला 10 क्वेश्चन दिले होते. आपल्या लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला क्वेश्चन्स दिले होते फॉर इंटरव्ह्यू आपण म्हणू शकतो की डिस्कशनसाठी. आणि सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला त्याचे उत्तरं कशा प्रकारे असला पाहिजे होते याचे डेमो दिलेला आहे. आणि एकंदरीत मी उरलेले जे प्रश्न आहे त्या पूर्ण प्रश्नांची तुम्हाला उत्तरं सांगितली आहे. तर ही ॲक्टिव्हिटी जी आहे सॉल्व ॲक्टिव्हिटी आणि डेमो ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. नाव जस्ट मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. आता आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं ते बघूया. टेल द लर्नर टू कन्व्हर्स विथ हिज ऑर हर पेअर
ऑन डिफरंट टॉपिक. तर आपल्याला काय करायचं आहे, लर्नर जे आहे म्हणजे विद्यार्थी आहे त्यांना आपापल्या पेअरसोबत आपल्या जोडीसोबत वेगवेगळ्या विषयावर काय करायला सांगायचं आहे, कन्व्हर्स करायचं सांगायचं आहे, म्हणजे संभाषण करायला सांगायचं आहे. ओके. इन्करेज द लर्नर टू टेक मोर इंटरव्ह्यूज. आपले जे लर्नर आहे म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना काय करायचं, जास्तीत जास्त इंटरव्ह्यू घेण्यासाठी इन्करेज करायचं आहे. आस्क हिम ऑर हर टू यूज द प्रॉपर वोकॅबलरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. आणि परिस्थितीनुसार एक प्रॉपर वोकॅबलरीचा वापर करण्यास सांगायचा आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विशेष असा प्रश्न विचारलेला नाही आणि त्याचं उत्तर देखील द्यायचं नाही. तर आपल्याला फक्त इथे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय करायला हवं याबद्दल थोड्या गाईडलाईन दिल्या. ओके. नाउ मूव टुवर्ड्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलं ते बघूया. टेक इंटरव्ह्यू ऑफ सरपंच हू हॅज गॉट द क्लीनेस्ट विलेज अवॉर्ड इन स्टेट. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे सरपंचचा आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि असे सरपंच की ज्यांच्या विलेजला काय आहे, क्लीनेस्ट विलेज अवॉर्ड हा मिळालेला आहे. तर आपण ही जी ॲक्टिव्हिटी दिली आहे त्याचे उत्तरे जाणून घेऊया. तर बघा, आता आपण पाहणार आहोत की क्लीनेस्ट विलेज अवॉर्ड मिळालेलं जे गाव आहे त्याच्या सरपंच यांचा आपण इंटरव्ह्यू पाहणार आहे. तर इथे आपल्याला 2 स्पीकर आहे, जसं एक म्हणजे 2 व्यक्तीमधलं हे आपलं कन्व्हर्सेशन आपण म्हणू शकतो. एक म्हणजे सरपंच ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेत आहेत आणि दुसरं म्हणजे इंटरव्ह्यूअर, तर म्हणजे इंटरव्ह्यू घेणारे व्यक्ती. ठीक आहे. तर इथे इंटरव्ह्यूअर आणि सरपंच जे आहे ते आहे आपले इंटरव्ह्यू. तर या दोघांमधलं कन्व्हर्सेशन आपण आता बघूया. बघा, interviewer question by interviewer. At first congratulations on winning the cleanest village award. म्हणजे सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन की तुम्हाला क्लीनेस्ट विलेज हा अवॉर्ड मिळालेला आहे. When did you join as सरपंच in this village? तुम्ही या गावात सरपंच म्हणून कधी जॉईन केला? सरपंच बघा काय उत्तर देतात. वेल 1.5 year back. म्हणजे 1.5 वर्ष अगोदर मी जॉईन केलं. आय जॉईन ॲज इलेक्टेड सरपंच ऑफ दिस विलेज. तर निवडणुकाद्वारे जो आहे सरपंच म्हणून मी इथे काय झालो, जॉईन झालो किंवा रुजू झालो. इंटरव्ह्यूअर क्वेश्चन बाय इंटरव्ह्यू बघा. हाऊ डीड दिस आयडिया ऑफ क्लीन विलेज सेटअप कम टू बी. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ही जी आयडिया आहे, ही कल्पना जी आहे ती कशी काय आली. तर सरपंच त्याला काय उत्तर देतात ते बघा. सरपंच सेड, लास्ट इयर NSS camp was held in our village and student of NSS carries cleanliness drive in our village. ठीक आहे. तर इथे बघा कॅरीजमध्ये CARRIES पाहिजे, तिथे S मिसिंग आहे. लास्ट इयर NSS कॅम्प म्हणजे जे नॅशनल सोशल सर्व्हिस असतात किंवा सर्व्हिस स्कीम जे म्हणतात, तर त्यांचा कॅम्प जो आहे तो आमच्या खेड्यामध्ये आला होता, आमच्या गावामध्ये आला होता आणि त्यांनी जे क्लीनलीनेस ड्राईव्ह जे आहे स्वच्छता अभियान राबवलं होतं तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ही एक कल्पना आली. नेक्स्ट बघा, इंटरव्ह्यूचा क्वेश्चन जो आहे. इंटरव्ह्यूअर, व्हॉट विकनेस डिड यू फाइंड इन द विलेजर्स. तुमच्या मते तुमचे जे गावातले राहणारे होते, गावकरी लोक होते, त्यांच्यातला विकनेस काय होता, मायनस पॉईंट आपण म्हणू शकतो काय होता. तर सरपंच सांगतात की ॲक्च्युली पीपल वर नॉट अवेअर अबाउट द क्लीनलीनेस. सगळ्यात मोठा विकनेस मी हा म्हणेल की त्यांना क्लीनलीनेस म्हणजे जे स्वच्छता आहे त्याच्याबद्दल ते जास्त जागरूक नव्हते. इंटरव्ह्यूअर, वेन डीड यू ॲक्च्युली स्टार्ट इम्प्लिमेंटिंग द आयडिया. मग आता तुमच्या डोक्यात ही आयडिया आली होती स्वच्छता अभियानाबद्दलची, तर ती आयडिया जी आहे तुम्ही नेमकी कधी अंमलात आणली. सरपंच, आय स्टार्टेड इम्प्लिमेंटिंग द आयडिया बिफोर 8 months. जवळपास 8 महिने अगोदर ही जी आयडिया आहे ती मी प्रत्यक्षात उतरवणे, ही जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरवणे सुरू केलं. इंटरव्ह्यूअर, व्हॉट आर द डिफरंट ऑब्स्टॅकल दॅट यू हॅड टू गो थ्रू ड्युरिंग द होल थिंग. म्हणजे एकंदरीत हे सगळं करत असताना काय ऑब्स्टॅकल, काय अडचणी आल्या ते आम्हाला सांगा. सरपंचचा आन्सर बघायला काय आहे. सरपंच, इनिशियली पीपल वर नॉट रेडी टू कोऑपरेट ॲज दे वर नॉट अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ सॅनिटेशन. तर जी स्वच्छता आहे त्याच्याबद्दल हे लोक अवेअर नव्हते आणि म्हणून ते सुरुवातीला कोऑपरेटर म्हणजे सहकार्य करायला तयार नव्हते. ही सगळ्यात मोठी अडचण होती. इंटरव्ह्यूअर बघा काय म्हणतात. नेक्स्ट प्रश्न त्यांचा. एनी स्ट्रिक्ट रूल ऑर रेग्युलेशन यू इम्पोज ऑन द विलेजर फॉर दिस इनिशिएटिव्ह. तर ही सुरुवात करत असताना तुम्ही काही स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली का, काही रूल्स वगैरे, काही नियम वगैरे बनवले का. सरपंच, अ स्ट्रिक्ट बॅन ऑन प्लास्टिक. म्हणजे कडक निर्बंध लादले कशावर, तर प्लास्टिकच्या यूजवर अँड टोबॅको जे तंबाखू आहे त्याच्या वापरावर. वॉज इम्पोज ऑन विलेजर्स फॉर दिस इनिशिएटिव्ह. म्हणजे सुरुवात म्हणून मी अशा प्रकारचे जे नियम आहे ते काय केले, नियमांची अंमलबजावणी सुरू केली. इंटरव्ह्यू, टू हुम डिड यू गिव्ह द क्रेडिट ऑफ दिस सक्सेस. आता हे जे तुम्हाला सक्सेस मिळाला, हा जो अवॉर्ड मिळाला आहे, तर त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता. सरपंच बघा, बाय सरपंच, क्रेडिट गोज टू ऑल द विलेजर्स. म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना क्रेडिट द्यायचं, स्पेशली द यंग जनरेशन ऑफ माय विलेज.
स्पेशली जे तरुण पिढी आहे त्यांना क्रेडिट मी देऊ इच्छितो, हू स्ट्राईव्ह हार्ड टू कन्व्हिन्स ऑल पीपल फॉर देअर कॉन्ट्रीब्युशन इन वर्क. म्हणजे हे जे काम होतं स्वच्छता अभियान आम्हाला जे राबवायचं होतं, या कामामध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी ही जी यंग जनरेशन होती, तरुण पिढी होती, त्यांनी सगळ्यांना काय केलं, कन्व्हिन्स केलं इतर लोकांना, आणि म्हणून जे क्रेडिट आहे मी त्यांना देऊ इच्छितो. इंटरव्ह्यू, क्वेश्चन बाय इंटरव्ह्यू बघा. व्हॉट आर युअर नेक्स्ट प्लॅन नाऊ. आता तुमचं पुढचं जे आहे, पुढची योजना काय आहे. सरपंच, माय नेक्स्ट प्लॅन इज टू मेंटेन अवर विलेज क्लीन अँड हेल्दी. आता हा जो अवॉर्ड आम्हाला मिळाला आहे तो असाच कायम ठेवत आमचं जे गाव आहे ते क्लीन अँड हेल्दी जे आहे तसंच आम्हाला मेंटेन करून ठेवायचं आहे. क्वेश्चन बाय इंटरव्ह्यूवर बघा. व्हॉट वुड यू लाईक टू टेल टू द फ्युचर जनरेशन इफ दे आर टू फॉलो इन युअर फुटस्टेप. जर ते तुमच्या पावलावर पाऊल टाकणार असेल तर तुम्ही फ्युचर जनरेशनला काय संदेश देऊ इच्छिता किंवा त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता. आन्सर बघा. सरपंच सेट, क्लीनलीनेस हॅज मोर व्हॅल्यू दॅन मटेरियल वेल्थ. म्हणजे जी आपली संपत्ती आहे त्याच्यापेक्षा जी स्वच्छता आहे ती कितीतरी पटीने जी आहे ती महत्त्वाची किंवा व्हॅल्युएबल आहे. सो वी नीड टू कीप अवर सराउंडिंग क्लीन अँड पोल्युशन फ्री. आणि म्हणूनच आपण आपला परिसर जो आहे तो स्वच्छ आणि पोल्युशन फ्री म्हणजे प्रदूषणरहित ठेवायला पाहिजे. थँक्यू. तर अशा प्रकारे आपण बघितलं की सरपंच जे आहे त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतला. इथे तुम्हाला मी जवळपास आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये जे आहे डायलॉग एक्सचेंज जवळपास 10 जे प्रश्न उत्तर आहे तर ते आपण इथे बघितलं आहे किंवा 10च्या वर कदाचित झाले असेल. तर तुम्हाला हे काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये हे उत्तर लिहायचं आहे. चला तर मग बघूया आपली पुढची ॲक्टिव्हिटी. आपलं नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे इव्हॅल्युशन ॲक्टिव्हिटी, ज्यात आपल्याला सांगितलं आहे आज द लर्नर टू डेव्हलप द डिफरंट कन्व्हर्सेशन विथ डिफरंट प्रोफेशनल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, डिफरंट प्रोफेशनल म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायाशी बिलॉंग करणारे लोक आहेत त्यांच्याशी काय करायचं आहे, कन्व्हर्सेशन डेव्हलप करायचे. ओके. नेक्स्ट बघा, माय टेक अवेमध्ये काय सांगितलेलं आहे. युझिंग प्रॉपर टुडे आय लर्न, म्हणजे आज मी काय शिकलो, तर युझिंग प्रॉपर वोकॅबलरी इन कन्व्हर्सेशन, म्हणजे कन्व्हर्सेशनमध्ये संभाषणामध्ये योग्य अशी वोकॅबलरी यूज करायला. देन स्टार्ट अ कन्व्हर्सेशन प्रॉपरली, म्हणजे योग्य पद्धतीनेच कन्व्हर्सेशन स्टार्ट करायला. हाऊ टू फ्रेम द सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन, म्हणजे छोटे आणि सहज सोपे असे प्रश्न फ्रेम करायला शिकले. देन हाऊ टू कीप द प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द कन्व्हर्सेशन, आणि कन्व्हर्सेशनचा जो आहे योग्य क्रम कसा असायला हवा तर याबाबत मी शिकले. ठीक आहे. तर आता इथे इव्हॅल्युशनमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रश्न इथे दिलेला नाही, स्पेसिफिक क्वेश्चन दिलेला नाही. आणि याआधी जी ॲक्टिव्हिटी आहे मीन्स एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये जो आपल्याला प्रश्न दिला होता त्याचं आपण उत्तर पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आजची आपली ॲक्टिव्हिटी जी आहे ती इथे संपते आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीसोबत. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.